कोल्हापूरमधून एक महत्त्वाची अपडेट येते। कोल्हापूरच्या कागलमध्ये जिल्हा परिषदेमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना हसन मुश्रीफांनी कडक शब्दात इशारा दिलाय। कार्यकर्त्यांनी नेत्यांना पुन्हा तोंड दाखवायचं आहे, या पद्धतीने काम करून दाखवा असं मुश्रीफ म्हणाले। तसंच कुणाला एकटं पाडायचं नव्हतं, मात्र त्यांनाच आमच्या सोबत यायचं नव्हतं असं म्हणत माजी खासदार संजय मंडलिकांना त्यांनी टोला लगावलाय। जे सोडून गेले त्यांच्या इच्छुक या लागले त्याचा अर्थच असा आहे की आमच्या शिवसेनेकडे त्या शिवसेनेच्या कामामुळे लोक आमच्याकडे आकृष्ट झालेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे ही कार्यकर्त्यांना अमान्य झाली असं यातून दिसतंय। तोच मला पडलेला एक कोडा आहे। खरं म्हटलं तर मी एक पिक्चर बघितलं होतं, त्या पिक्चरमध्ये एक नायक एक व्हिलन दुसऱ्याला गोळी घालतोय आणि त्याला विचारलं जाते का गोळी घातली, तर तुम्ही मला त्याची बूट आवडली नाहीत। आता माझं त्यांना काय आवडलं नाही मला माहिती नाही, पण मला एकटं ठेवण्याचा प्रयत्न होतो। पण आज आम्ही तिघं एकत्र आलो, त्याचा उल्लेख समाज गाडगेंनी केला। कोणाला एकटं पाडण्यासाठी, कोणाला एकटं ठेवण्यासाठी आम्ही केलेलं नाही। आमची इच्छा होती त्यांनी आमच्याकडे यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।